वय वर्ष 79, पण उत्साह एखाद्या विशीतल्या तरुणीलाही लाजवेल असा. गुहागरच्या जोग आजींनी वयाची 78 वर्षे पूर्ण केली आहेत, पण या वयातही ज्या उत्साहाने त्या पर्यटकांना कोकणच्या संस्कृतीचं प्रतीक असलेलं अस्सल शाकाहारी पदार्थ प्रेमाने आणि आपुलकीने स्वतः वाढतात, त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. साधेपणा हेच वैशिष्ट्य. आजींची खानावळ अगदी साधी आहे. हॉटेलसारखा कोणताही चकचकाट किंवा झगमगाट नाही, पण इथे जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकासोबत आजींचं एक वेगळंच मायेचं आणि आपुलकीचं ऋणानुबंध जुळतात. शहरात न मिळणारे आणि काळाच्या ओघात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले पारंपरिक कोकणी शाकाहारी पदार्थ सर्वांपर्यंत पोहोचावेत, याच उदात्त उद्देशाने त्यांनी ही खानावळ सुरू केली. अल्पावधीतच या खानावळीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आज मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, मराठवाडा, सातारा, खानदेश अशा विविध भागांबरोबरच विदेशातूनही अनेक पर्यटक इथे येतात. इतकेच नव्हे तर राजकारण, नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक नामवंत मंडळी खास कोकणस्थी जेवणाचा स्वाद घेण्यासाठी आजींकडे हजेरी लावतात. आजींची खासियत असलेले खास कोकणी पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक, घावण घाटले आणि सांदण, नारळाच्या दुधातील अस्सल सोलकढी, डाळिंबी उसळ आणि खरेखुरे वालाचे बिरडे जे फक्त पहिला पाऊस पडल्यानंतर महिनाभरातच मिळतो, अस्सल दडपे पोहे आणि कोळातील पोहे, आंबोळ्या आणि निवग्या, फणसाची भाजी, केळफुलाची भाजी, गरम मसाल्याची आमटी आणि उकडग्याची आमटी, कोयाड आणि घरी लावलेल्या चक्क्याचे जायफळयुक्त श्रीखंड हे होय. क्या कैसे आए आप? बहुत अच्छा था. हम लोग यहाँ पे होम स्टे में थे. वहाँ पे उन्होंने सजेस्ट किया कि आप जोगाजी के यहाँ पे एक बार ज़रूर खा के जाइए. हम लोगों ने आज खाया यहाँ पे, सब कुछ बहुत अच्छा था. सब्जी का टेस्ट, जो प्यार से आची ने हमको खिलाया, जो मोदक उन्होंने हमको खिलाया, सब कुछ बहुत अमेजिंग था. बहुत ही छोटे से घर में, बहुत ही ट्रेडिशनल मराठी घर में आजी खाना बनाते हैं. लोकल मराठी वुमेन के साथ में लेके वो बनाते हैं और सारा टेस्ट बहुत अमेजिंग है. हम लोग मुंबई से यहाँ पे आए हैं. 8 लोगों का ग्रुप है. सबको बहुत पसंद आया है. आम्ही ज्ञानेश्वर वसंतराव कुलकर्णी पुण्याहून आलेलो आहे. आणि इथल्या मेसची जी मला माहिती जी मिळाली, ज्या ठिकाणी मी राहिलो होतो, तिथल्या लोकांनी सांगितलं की या आजींची जी मेस आहे, चविष्ट मेस आहे, तुम्ही जरूर जावा. काल पण मी आलेलो होतो आणि कालचा स्वाद घेतला आणि साहजिकच आज येण्याचा परत योग आला. आनंद वाटला जेवताना. घर तर नक्कीच जुन्या पद्धतीच आहे आणि कौतुक मला जोगाजींचं वाटतं की त्या ज्या उमेदीने जे काम करत आहेत आणि त्यांच्याबरोबर जे काही 4-5 ज्या महिला आहेत त्यांना पण जो सपोर्ट करतात, तो नक्कीच वाखाणण्यासारखा पार्ट आहे, एक प्रसंग आहे म्हणलं तरी चालेल. आणि छान आहे सगळं वातावरण, त्यांचा उत्साह, येणाऱ्या अतिथींचं स्वागत, आदरपूर्वक विचारणं, हे नक्कीच त्यामुळे काय होतं की एक त्यांच्याबरोबर एक आत्मीयता, एक साजिदच तयार व्हायला मदत होत असते. 2000 साली सुरुवात केली. जो एक आवड होती इथे आल्यावर काहीतरी आपण करावं असं. मग ते सुरू केलं आणि मग 4 वर्षापूर्वी मिस्टर गेले. त्यांच्यानंतर जिद्दीने उभे राहून आज 25 वर्ष मिठाने सुरू ठेवले आणि मागे वेळच नाही, ॲक्च्युअलीच गेले. आणि आता 5 जणींची टीम आहे आमच्या, त्यांना हाताशी घेऊन करते. 25 वर्ष झाली. खूप म्हणजे हे आम्हाला प्रतिसाद भरपूर आहे. युरोप, इंग्लंड, अमेरिका, कॅनडा इथपासून लोक येतात. आणि खूप म्हणजे आम्ही त्यांना आवर्जून म्हणजे मोदक, आंब्याचा रस, सोलकढी आणि शिवेंद्र देसात फणसाची भाजी हे खूप आवडतं. आणि मोदक खाण्यासाठी जास्त येतात. आणि खूप म्हणजे आत्तापर्यंत 3 ते 4 म्हणजे दोन्ही वेळा चालू असतं, पण फक्त बुकिंग सकाळी दुपारी जेवायचं असेल तर 9 वाजेपर्यंत सकाळी, आणि संध्याकाळी जेवायचं असेल तर 4 वाजता. पण म्हणजे खूप चांगलं आहे की लोकांना कोणीही विचारलं गुहागरमध्ये जात आहे तर जोगाजींकडे जेवायला जा असं भरपूर जण सांगतात. आणि जोगाजी असं उघडलं तुम्ही की सगळी माहिती मिळते. फारच चांगलं आहे, म्हणजे अगदी घरच्यासारखेच आहेत ते. अगदी साथीला साथ देऊन उभे राहतात. 5 जणींची टीम वर्क आहे आमचं आणि त्या सगळ्या घरच्या मुलींप्रमाणेच माझ्याशी वागतात. आणि काम तर त्यांचं सुंदरच आहे, खूप मनापासून करतात.